बटरचा मस्त सुगंध, त्यात तळलेला लसूण आणि हलक्या मसाल्यात मुरलेली अंडी। तर आज आपण एकदम झटपट, टेस्टी आणि डिलिशियस बटर गार्लिक एग बनवणार आहोत। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला अंडी लागणार आहेत। आता ही अंडी आपल्याला फोडून घ्यायची आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचे, मिरपूड, चिली फ्लेक्स। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याला आपण साईडला ठेवून देऊया। इथे आपल्याला पसरट कढई किंवा पॅन घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, बटर। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे अंड्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे। हे करताना आपल्याला फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लगेच ह्याला हलवायचं नाही। 1 मिनिटासाठी ह्याला असंच राहू द्यायचं। 1 मिनिटानंतर याला असं फोल्ड करायचंय आणि असे याचे तुकडे करून घ्यायचे। इथे बघा अंड शिजलेलं आहे। आता आपण ह्याला एका डिश मध्ये काढून घेऊ। आता आपल्याला सॉस बनवून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं, बटर मेल्ट झाला की त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे। इथे आपल्याला लसूण जो आहे तो जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आणि हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला आपल्याला परतवायचं आहे। लसूण छान असा कॅरेमलाइज झाला ना तर त्याची टेस्ट खूप छान येते। इथे लसूणला बघा हलका हलका ब्राऊन कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालायची आहे, मिरपूड, ऑरेगॅनो हे ऑप्शनल आहे, चवीप्रमाणे मीठ आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही इथे ऑरेगॅनोऐवजी इटालियन सीझनिंग सुद्धा वापरू शकतात, त्याच्याने सुद्धा छान चव येते ह्याची। हे चांगलं मिक्स करून झाल्यावर कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि हेही छान मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये दूध घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हा सॉस आपल्याला थोडासा घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची। असा घट्ट आपल्याला सॉस इथे पाहिजे आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे शिजवलेलं अंड घालायचं आहे आणि ह्याला चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। बघा मस्त आपण इथे याला सॉसमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपलं बटर गार्लिक एग बनून तयार झालेलं आहे। तर ही एक नवीन प्रकारची अंड्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मस्त असं लसूण आणि बटरचा सुगंध येतोय। बघता क्षणी ही खावीशी वाटणारी डिश आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा।